नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण हरभरा याविषयी बघणार आहोत. प्रामुख्याने आपल्याकडे हिरवा किंवा ज्याला काळा हरभरा म्हणतात आणि दुसरा प्रकार पिवळा, ज्याला बोलीभाषेत छोले किंवा काबुली असे म्हणतात, याविषयी बघणार आहोत. दोन्ही हरभऱ्यांच्या प्रकारांचा मोठ्या प्रमाणावर वापर आपण करत असतो. दोनही हरभरे भरपूर प्रमाणात पोषक असतात, पण आरोग्यासाठी सर्व दृष्टीने विचार केला असता काळ्या हरभऱ्याचे फायदे आपणास अधिक प्रमाणात होत असल्याचे निष्कर्ष निघालेले आहे. अनेक व्यक्ती सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये भिजवलेले हरभरे, त्याची उसळ इत्यादी सेवन करत असतात. असे हरभरे इम्युनिटी म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवतात. अन्य हरभऱ्याच्या प्रकारांमध्ये हरभऱ्यापासून डाळ बनवून त्यापासून पिठलं बनवलं जातं. पिठलं आणि भाकर ही आपली महाराष्ट्राची सर्वसामान्यांची ओळख आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच प्रत्येक सणवाराला पुरणपोळी ही हरभऱ्याच्या डाळीची असतेच. त्याचप्रमाणे चणे, फुटाणे हे देखील आवर्जून सर्वच जण आवडीने सेवन करत असतात. साधारणतः सर्वत्र सर्वच प्रकारचे हरभरे हे आपली प्रतिकार क्षमता वाढवतात, वजन आटोक्यात आणतात, पचनक्रिया सुधारतात. कष्ट करणाऱ्या व्यक्तींसाठी भिजवलेले हरभरे दिवसभर उत्साह ठेवण्यासाठी उत्तम असतात. म्हणून शरीरात ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी तसेच मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीसाठी 10 ते 15 दिवसातून एकदा भिजवलेले हरभरे नक्कीच सेवन करावे. प्रामुख्याने हरभरे हे शक्तिवर्धक म्हणून उत्तम आहेत. तरी देखील अशा या हरभऱ्यांचे सेवन प्रमाणातच करावे. अन्यथा शरीरामध्ये वातदोष वाढून अनेक प्रकारचे वातविकार निर्माण होऊ शकतात. तसेच अजीर्ण, गॅसेस, ऍसिडिटी, पोटात सूज येणं इत्यादींमध्ये ते वर्ज्य करावेत. तसेच ज्या व्यक्तींना याची ॲलर्जी आहे अशांनी हरभरे मुळीच सेवन करू नये. अन्यथा ओठांना सूज येऊ शकते, उलटी, पोटात दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. हरभरे भिजवून किंवा मोड आणून उसळ रूपामध्ये अनेक व्यक्तींना आवडत असल्यामुळे आठवड्यातून ते 2 ते 3 वेळेला याचे सेवन करतात आणि हे निश्चितच चुकीचं आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार किंवा लक्षणे निर्माण होऊ शकतात. साधारणतः 10 ते 15 दिवसातून एकदा आणि प्रमाणातच याचं सेवन केलं तर ते फायदेशीर असतं. ज्या व्यक्तींची पचनक्षमता उत्तम आहे, ज्यांना पचनाचे त्रास नाही, ज्यांना ऍसिडिटी नाही, वाताचे विकार नाही, अशांनी हरभऱ्याचं सेवन निश्चित करावं. आणि हे विकार ज्यांना नाहीत त्यांनी हरभऱ्याचं सेवन करू नये. अशा प्रकारे योग्य अवस्थेत हरभरा सेवन केला असता त्याचे चांगले लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतील. नमस्कार.